नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. डेली वेअरसाठी ज्यावेळी आपण साडी नेसतो त्यावेळी आपल्याला झटपट नेसायची असते. तर ती झटपट साडी कशी नेसायची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आधी आपण बऱ्याचदा आधी डेली वेअरसाठी ज्यावेळी साड्या नेसतो त्यावेळी त्या हलक्या फुलक्याच असतात किंवा बऱ्याच जणी क्रेपच्या साड्या नेसतात. तुम्ही पण क्रेपच्या साड्या नेसत असाल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की क्रेपची जी साडी असते ती स्लिपरी असते. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, साडी नेसण्यापूर्वी म्हणजे ती साडी टक करण्यापूर्वी पहिल्यांदा ते साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक गाठ, छोटीशी अशी गाठ बांधायची आणि त्यानंतर साडी जी आहे ती तुम्हाला अशी खोचून घ्यायची आहे. तर साडी खोचून झाली की त्यानंतर आधी पहिला आपलं तुम्हाला बोलायला मी विसरले ते म्हणजे परकर. आता समजा तुम्हाला घरामध्ये नेहमी तुम्हाला साडी नेसायची असेल तर मात्र तुम्हाला कॉटनचा परकरच वापरावा लागेल. पण जर का तुम्ही ऑफिसवेअरसाठी साडी नेसणार असाल तर मात्र तुम्ही इथे शेफवेअरचा वापर करू शकता. कारण की ह्या ज्या हलक्या फुलक्या साड्या असतात ना, तर त्यांचं कसं असतं माहिती आहे का, की जर का तुम्ही शेफवेअरचा वापर केलात ना तर तुमचा आणखी लुक जो असतो ना तो छान दिसतो आणि छान असा शेप पण येतो शेफवेअरमुळे. त्यामुळे तुम्ही शेफवेअरचा वापर करू शकता. पण घरात आपण असं शेफवेअर घालून कामं वगैरे नाही करू शकत. त्यामुळे मात्र तुम्हाला कॉटनचा परकर हा वापरावाच लागेल. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आता इथे आपण साडीचं पदर काढणार आहोत. पदर काढण्याची एक नवीन ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर पदर काढताना पहिली गोष्ट म्हणजे ही जी पदराची जी दोन्ही टोकं असणार आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायची आहेत. एका लाईनमध्ये म्हणजे पदर वर खाली वगैरे अजिबात होता कामा नये यासाठी तुम्हाला एका लाईनमध्ये ती दोन्ही जी टोकं आहेत ती अशा प्रकारे एकत्र करत यायची आहेत. ही एकत्र करून झाली की त्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या हातातल्या बांगडीचा वापर करायचा आहे. बांगडीचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. तर आता इथे तुमची इझिली जर का बांगडीतून ह्या पदर जात असेल तर काही हरकत नाही आहे. नसेल जात तर तुम्हाला आपल्या हातातून बांगडी काढायची आहे आणि ती बांगडीमध्ये आधी पदराचं टोक अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती जी बांगडी आहे ती आपल्याला परत एकदा आपल्या हातामध्ये घालायची आहे. बघा, हातामध्ये मी बांगडी घातली आणि आपल्या बांगडीमध्ये आपला पदर पण आपण अडकवलेला आहे. आता आपला पदर अजिबात सरकणार नाही आहे. आता इथे काय करायचं आहे, आपला हात आहे तो थोडासा असा उंच वरती असा धरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या इथे कमरेच्या इथून म्हणजे आपल्या पोटाच्या इथून तुम्ही छोट्या छोट्या अशा प्लीट्स ह्या काढत जायचं आहे. छोट्या छोट्याच काढा म्हणजे तुमची कुठचीही प्लीट बाहेर येणार नाही. आणि समजा बाहेर आलीच तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. छोट्या छोट्या प्लीट्स काढा आणि त्यानंतर जी शेवटची आपली वरची जी प्लीट असणार आहे बॉर्डरवाली ती तुम्ही मोठी काढू शकता. म्हणजे कुठचीही समजा प्लीट बाहेर आलेली असेल तरी ती त्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहे. तर इथे बघा आपल्या पटकन ह्या पदराच्या प्लीट्स काढून झालेल्या आहेत. तर नेहमीची तुम्ही साडी नेसत असाल तर तुम्ही हे पण ट्रिक वापरू शकता. आणखी पण वेगवेगळ्या ट्रिक मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, पण ही एक नवीन ट्रिक आहे म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया. आता आपला जो पदर आहे जो आपण बांगडीमध्ये अडकवलेला होता तर तो आता आपण काढून टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपला थोडासा पदर अजूनही आपल्या बाकी आहे. त्यामुळे मी राहिलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या आता एकत्र कशा करून घेते आणि त्यांना इथे मी क्लिप आहे ती लावून घेणार आहे. म्हणजे जी आपली केसांची क्लिप वगैरे असते कोणतीही तुम्ही इथे क्लिप लावू शकता किंवा एक्सपिन पण तुम्ही इथे लावू शकता. तर त्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते मी एकत्र अशा करत चाललेली आहे आणि त्यानंतर आता इथे केसाची क्लिप आहे ती मी लावून घेणार आहे. कारण आपण पदर जो आहे तो आपण पाठीमागून अशा प्रकारे फिरून घेतलेला नाही आहे. त्यामुळे इथे मी पदराला आधी क्लिप आहे ती लावून घेत आहे. आता पूर्ण आपलं पदर वगैरे रेडी झालेला आहे. आता मी पाठीमागून फिरून असा घेणार आहे. पाठीमागे फिरून घेतल्यानंतर आपल्या डाव्या खांद्यावरती आपला पदर हा घ्यायचा आहे. तर पदराची उंची आपण बघायची आहे. पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पदर घेतलात ना तर तुम्ही जरी उंचीने जरी कमी असलात तरी तुम्ही साडीमध्ये उंच दिसता. आता इथे पदराला मी बघा पाठीमागे अशा प्रकारे ही एक्सपिन आहे ती लावलेली आहे. एक्सपिन लावताना काळजीपूर्वक लावायचे आहे, नाहीतर मग ते एक्सपिनचं जे टोक असतं ना ते तुमच्या साडीमध्ये म्हणजे जाऊ शकतं किंवा तुमच्या ब्लाऊजमध्ये पण जाऊ शकतो. त्यावेळी एक्सपिन ही काढताना सुद्धा काळजीपूर्वकच काढायची आहे. आता इथे पदराला आपली पिन लावून झालेली आहे. आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काही व्यवस्थित आलेल्याच आहेत, त्याचा काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आता त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. तर साईड फिटिंग मी नंतर करणार आहे. कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यासाठी साईड फिटिंगसाठी आपल्याला थोडासा साडीचा भाग सोडावा लागणार आहे. तर ही जी साईड फिटिंग आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. साईड फिटिंगसाठी बघा मी फॅब्रिक सोडून दिलेलं आहे आणि आता राहिलेलं जे फॅब्रिक आहे त्याच्या मी निऱ्या काढायला सुरुवात करत आहे.
निर्या करताना पहिली जी निर्या आहे ती तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता की आपल्या बेली बटनच्या इथपर्यंत पहिली निरी यायला पाहिजे. आता इथे बघा मी सगळ्या निर्या आपल्या काढून झालेल्या आहेत आणि साईड फिटिंगसाठी जी साडीचा भाग आपल्याला सोडायचा आहे तो एवढा मी अशा प्रकारे सोडलेला आहे. आता निर्या आपण बघा अशा प्रकारे आता आपण सेट करून घ्यायच्या. तर वरच्या ज्या 2 निर्या आहेत त्यामध्ये स्पेस नसल्यामुळे त्या व्यवस्थित आलेल्या नाही आहेत, त्यामुळे मी त्या 2 निर्यांची म्हणून एकच अशी मोठी आता निरी इथे घेतलेली आहे. निर्यांमध्ये अर्धा इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि त्यानंतरच निर्या आपल्याला टक करायच्या आहेत. सगळ्या आपल्या निर्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. तर आता निर्या मी अशा बेली बटनच्या इथे मी टक करत आहे. निर्या टक करून झाल्या की त्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता साईड फिटिंग करताना पहिल्यांदा काय करायचं आहे, साडी आधी पहिल्यांदा पाठीमागून व्यवस्थित आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर समोरून खेचून घ्यायची आहे आपल्याला. तर निर्यांच्या आतल्या साईडने हा साडीचा भाग आपल्याला वरती काढायचा आहे, खेचून वरती काढायचा आहे. फक्त बॉर्डर तुम्हाला खेचायची आहे. आणि इथे तुम्ही आता बघत असाल की ही साडी अशीच जर का आपण हे टोक जर का टक केलं ना तर ते कधीही निघू शकतं. तर यासाठी मी आता इथे आपला जो केसाचा रबर आहे त्याचा वापर करणार आहे. तर हा केसाचा रबर या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. अगदी घट्ट असा बसला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हा लावायचा आहे. बघा आता अजिबात आपली साडीचं जे म्हणजे ही जी साडीची साईड फिटिंग आहे आपली अजिबात सुटणार नाही. आणि बस आपण तो रबरासकटच साडीचा भाग आहे तो टक केलेला आहे. आणि साईडला बघा थोडंसंच फॅब्रिक राहिलेलं होतं ते मी फक्त टक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही साईड फिटिंग केलात ना तर तुमची साईड फिटिंग अजिबात हलणार नाही, म्हणजे अजिबात निघणारसुद्धा नाही. जर तुम्ही असंच रबराचा वापर न करता जर का टक केला तर तुमची निघू शकते. तर तुम्ही एक वेळ केसाच्या रबराचा वापर करा, नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी एक्सपिन किंवा युपिनचा वापर करू शकता. आता इथे निर्या आपल्या काही सेट करायची फारशी आवश्यकता नाही आहे, त्यामुळे फक्त आता इथे निर्यांना ही एक्सपिन आहे ती लावलेली आहे. हा जो मी साडीवरती जो ब्लाऊज घातलेला आहे हा मी मिशोवरून मागवलेला आहे. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, आवडल्यास तुम्ही नक्की मागवू शकता. यामध्ये पण कलर्स पण अवेलेबल आहेत आणि ही एक्सपिनची लिंक पाहिजे असेल तर तीही देईन. आणि हा जो मी गजरा जो मी घातलेला आहे तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पटकन अशी साडी जी आहे ती नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे छान छान कमेंट येत असतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. असं चांगलं सपोर्ट राहू द्या आणि असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत राहतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल चॅनलमध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.